मित्रों, तात्याराव हनुमंते आणि माधवराव वैद्य हे दोघेही महत्वाचे उमेदवार आहेत. आपण सर्व लक्षात घ्या. मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे. मी असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे की त्यांनी यावेळेस विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. आणि ते विचारपूर्वक मतदान याच्यासाठी केलं पाहिजे की त्यांना आजपर्यंत फसवत आलेलं आहे. मी काँग्रेसवाल्यांना विचारतो की तुम्ही मुसलमानाच्या झोलीमध्ये आज काय टाकले? उलेमाने आज 44 जागा मागितल्या, पण काँग्रेसने 5-7 जागा दिल्या अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यापैकी मी असं विचारतो काँग्रेसवाल्यांना की मुसलमानाचे 5-6 उमेदवार उभे केलेत, पण त्या मतदारसंघातला मराठा समाज जो आहे तो त्या मुसलमानांना मतदान करणार की मराठा समाज हा बीजेपीला मतदान करणं, हा त्याच्यातला महत्वाचा भाग. आणि म्हणून मुस्लिम बांधवांना माझं आव्हान आहे, मुस्लिम बांधवाला माझं असं आव्हान आहे की यावेळेस मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने त्यांनी दिलं पाहिजे. कारण का मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये, मागच्या 5 वर्षाच्या असणाऱ्या कालावधीमध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल अनेक ठिकाणी उलट सुलट लिहून आणला. निपूर शर्मा नावाची असणारी जी महिला आहे, भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती आहे, तिने जे शब्द वापरले ते शब्द मी या ठिकाणी वापरू इच्छितो. परंतु जे लिहिलं होतं ते वाचवत नव्हतं अशी असताना इथला मुसलमान रस्त्यावरती होता, आंदोलन करत तो असताना होता, मोर्चे त्यांनी काढले, कोर्टात गेला की कारवाई झाली. जगभरातले जे मुस्लिम राष्ट्र होते त्यांनी भारताचा निषेध केला. स्टेजवर आणि माहीत असेल तर मलेशिया सारख्या राष्ट्राने आपल्याशी व्यवहार करायचा सुद्धा थांबवला अशी असणारी परिस्थिती. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं, पण सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट म्हटलं आम्ही हातबल आहोत, कायदाच नाही, कायदाच नाही, म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती. मित्रो, काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती. तेव्हा कपिल पाटील शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार, ज्यांना आपण मदत केली होती, त्यांना
हाताशी धरून आपण मोहम्मद पैगंबराचं बिल हे विधान परिषदेमध्ये मांडलं. विधान परिषदेमध्ये मांडलं. विधान परिषदेने ते मंजूर केलं, पण कायद्यात रूपांतर झालं नाही अशी परिस्थिती. मी अनेक काँग्रेसवाल्यांना सर म्हणा, अरे बाबा आमची ताकद नाहीये, तुम्ही सभागृहामध्ये आहात, त्या बिलचं कायद्यामध्ये रूपांतर करून घ्या, म्हणजे पुन्हा मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांवरती कोणी अनाप शनाप लिहिणार नाही अशी असणारी परिस्थिती. काँग्रेसवाले काय म्हणत होते माहिती आहे आपल्याला? जरा सबुरीने घ्या. म्हटलं सबुरीने कशासाठी घ्यायचं? कायदा करायचा असेल तर तो ताबडतोब झाला पाहिजे. काँग्रेसवाले म्हणत होते की आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही की जी तुम्ही हिंमत करते. म्हटलं हिंमत कसली? अधिकार आहे. कायद्यात सुव्यवस्था जर राखायची असेल तर इथल्या मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांवरती जे हल्ले होतात आहेत ते पहिल्यांदा थांबले पाहिजे. ते पहिल्यांदा थांबले पाहिजे. माझं इथल्या मुस्लिम बांधवांना आव्हान आहे, जे उमेदवार माधव वैद्यांच्या विरोधात आहे त्यांची आरएसएसची संगत आहे की नाही तेवढं सांगा. त्यांच्या आरएसएसचा संबंध आहे की नाही तेवढं सांगा. आता त्यांचा आरएसएसचा संबंध असेल तर या बिलाला काय ते मंजुरी देते? या बिलाच्या बाजूने थोडी ते असं मतदान करणार आहे. आणि मग तमाम मुसलमानांना माझा सराव आणि मग तमाम मुसलमानांना माझा सराव आहे. सगळ्यात माझा यावेळेस मत मुसलमानाचं मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने मतदान झालं. आपण माधव वैद्य आणि तात्याराव हनुमंते या दोघांना आपण निवडून दिलं. मुसलमानांनी मतदान दिलं. उद्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर या बिलाचं कायद्यामध्ये रूपांतर होईल. आणि कायद्यामध्ये रूपांतर झालं, मोहम्मद पैगंबराच्या विरोधात किंवा इथल्या देवदेवतांच्या विरोधात कोणी जर शब्द जरी अपशब्द जरी लिहिला तरी त्याला 7 वर्षाची सजा झाल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात. 70,000 आदिवासी आहेत या मतदारसंघात. मला अनेक जण म्हणत होते त्याचे राखीव जागा आहे, जनरल जागेमध्ये का उभं करते? आणि म्हटलं तुम्ही काय माणसाला पिंजऱ्यामध्ये बंद करायला निघाले? एसटीने राखीवच्या जागेवरती उभं राहावं, एसटीने त्यांच्या राखीव जागेवरती उभं राहावं, उरलेने उभं राहू नये. मी आदिवासींना सांगतो की हा पिंजरा आम्ही तोडला. हा पिंजरा आम्ही तोडलाय. आणि माधव वैद्य एक आदिवासी समाजातले होत करून आणि त्याच्याच बरोबर ऍडमिनिस्ट्रेशनची जाण असणारा व्यक्ती या ठिकाणी आपण उभा केला हे असताना लक्षात घ्या. आदिवासी बांधवांनी एक लक्षात घ्यावं की संधी वारंवार येणार नाही. ही संधी वारंवार येणार नाही. वंचित बहुजन आघाडीने ती हिंमत केली आहे.
शंखला तोडण्याच्या हिंमत केलेली आहे. मी आदिवासी बांधवांना आवाहन करतो, ज्याचं येईल त्याचं घ्या. ज्याचं येईल त्याचं घ्या, पण आपलं मत गॅस सिलेंडरला मतदान करून आपण माधव वैद्य आणि तात्याराव हनुमंते यांचा प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो. अध्यक्ष भालेराव यांना विनंती करतो की त्यांना ऋणनिर्देश करावे. वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक सर्वजित दादा बनसोडे हे आपल्याला संबोधित करणार आहेत. तरी कुणीही खुर्चीवरून आपल्या उठून आले, गाडीकडे कुणी धावत जाऊ नका. कार्यक्रम सतत चालू राहणार आहे. गायनाचा कार्यक्रम सुद्धा आहे. सर्वजित दादा पुण्यावरून आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आले आहे. बाळासाहेबांचा समय वेळ जो आहे, आज निवडणूक वेळ आहे, त्यांच्याकडे वेळ कमी आहे म्हणून शाळेत जात आहे. सर्वांना जोरात एकदा जयभीम करा. वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक आदरणीय सर्वजित दादा बनसोडे यांना आवाहन करतो, त्यांना विनंती करतो की आपण त्यांच्या तमाम जनतेला संबोधित करावे. सर्वजित बनसोडे दादा, सर्वांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. सर्वांना विनंती आहे, बाळासाहेबांच्या दिवसभर आज 5 सभा आहेत, त्यामुळे साहेबांकडे वेळ कमी आहे. सगळ्यांनी बसून घ्या. आपल्यातल्या अनेक लोकांना सकाळी उठण्याची सवय नसल्यामुळे या सगळ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 15 मिनिटाचा का असेना आपल्या पुसतला वेळ दिल्याबद्दल त्यांचे टाळ्या वाजवून आपण आभार मानले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचे पुसद विधानसभेचे अधिकृत उमेदवार माधवरावजी वैद्य यांच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या ऐतिहासिक जाहीर सभेला ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आपल्या तमाम वंचित आदिवासी बहुजन शोषित समाजाचं कवचकुंडल, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते, आमचे नेते ऍडव्होकेट तेलंग सर, या मंचावर उपस्थित जिल्हाध्यक्ष मेश्रामजी, पुसदचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपण काहीतरी उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहोत. ही कोणती यात्रा आणि जत्रा नाही आहे, ही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातली राजकीय क्रांती आहे. त्यामुळे शांत बसून घ्या. या राजकीय क्रांतीसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने 200 पेक्षा जास्त उमेदवार उभे केले आहेत. आणि तुम्हाला कदाचित माहित नसेल, 3 दिवसापूर्वी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी बाळासाहेब आंबेडकरांना फोन केला. फोनवर त्यांनी माफी मागितली. मी हे तुम्हाला खात्रीनं सांगतोय की काँग्रेसच्या भाजपच्या लोकांना हे समजलेलं आहे की निवडणुकीनंतर बाळासाहेब आंबेडकरांच्या पुढे गुडघे टेकल्याशिवाय पर्याय नाही.
एंजिओप्लास्टी झाली. 3 वर्षापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांची ओपन हार्ट सर्जरी झाली. ज्यांच्या घरामध्ये हृदय विकाराचा ज्यांना आजार, हार्ट अटॅकने ज्यांच्या घरामध्ये मृत्यू झालेले आहेत, त्या कुटुंबातल्या लोकांना विचारा, एंजिओप्लास्टी झाल्यानंतर, एंजिओग्राफी झाल्यानंतर त्या पेशंटला 6-6 महिने डॉक्टर कुठेही बाहेर जाऊ देत नाहीत. आपल्या कुटुंबातल्या लोकांना अनुभव आहे. हृदयाची शस्त्रक्रिया ही अत्यंत कठीण आणि जटिल असते. बाळासाहेब आंबेडकरांनी ते सगळे नियम बाजूला फेकून 5व्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये प्रचाराला आले आहेत. याचं काहीतरी भान ठेवा. आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून आज या ठिकाणी एका आदिवासी समाजातल्या माणसाला, या प्रस्थापितांच्या विरोधात ज्यांना सत्ता आणि संपत्तीचा माज चढलाय, त्यांचा माज उतरवायला बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहेत. काय करतो आमचा आदिवासी भटका ओबीसी, आमचा अनुसूचित जातीतला माणूस बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे लोक बाळासाहेब आंबेडकरांना टोमणे मारत होते. काँग्रेसचे पाळलेले कुत्रे बाळासाहेबांवर काय टीका करत होते की हा जिवंत का राहिला, हे नाटक करत आहे. तुम्ही वाचल्या या फडतूस लोकांच्या कमेंट. शिवसेनेचा संजय राऊत असेल, काँग्रेसने पाळलेला पोपट निखिल वागळे असेल की भाजपाचे अनेक लोक देव पाण्यात बुडवून बसले होते की बाळासाहेबांचं काहीतरी व्हावं. पण त्या सगळ्यांना मला सांगायचंय की तुमच्या सारख्या जातीवाद्यांना गाडल्याशिवाय बाळासाहेबांना काही होणार नाही. बाळासाहेब आंबेडकरांवर टीका चालू आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी आत्ताच बोलल्याप्रमाणे किती पिंजरा आम्ही तोडलाय. जसं एखादं कबूतर असतं, जंगलातून पकडून आणलं आणि घरामध्ये ठेवलं. 1 महिना 2 महिने त्या कबुतराला सांभाळल्यानंतर त्याला जर तुम्ही सोडून दिलं, त्याला स्वतंत्र केलं, तरी ते कबूतर उडून जात नाही. का? कारण त्या कबुतराचा मेंदू गुलाम झालेला असतो. ते कबूतर शरीराने स्वतंत्र आहे, पण त्याचा मेंदू गुलाम आहे. हीच अवस्था आपली आहे. 26 जानेवारी 1950 ला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार देऊन तुम्हाला मला स्वतंत्र केलं. पण आपल्या अनेक लोकांचे मेंदू आजही गुलाम आहेत. हा जिंकत नाही, तो पडू शकत नाही. त्याच्याकडे खूपच पैसा आहे, त्याच्याकडे खूपच दादागिरी आहे. तो आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, हजारो कोटीचा मालक आहे. तो पडणार कसा? असा विचार करणाऱ्या टोळ्यांनो, तुम्हाला मला एवढंच सांगायचंय की अरे ज्या लोकांची सावली सुद्धा चालत नव्हती, ज्या लोकांचे स्पर्श सुद्धा चालत नव्हते, अशा सगळ्या लोकांना तुमच्या पुढे नाक घासायला लावले बाबासाहेब आंबेडकरांनी. इथला आदिवासी असेल, दलित असेल, मुस्लिम असेल, भटका असेल, ओबीसी असेल, वंजारा बंजारा असेल,
तुमच्या दरवाज्यात येऊन तुम्हाला कोणी मताची भीक मागतं तर तुम्हाला फार मोठं झाल्यासारखं वाटतं का रे? कोण आहेत तुम्ही? या देशाच्या जाती व्यवस्थेनं, या व्यवस्थेतून बाहेर कचऱ्यासारखं फेकलेली तुम्ही माणसं आहात. आज तुमच्या दरवाज्यात पैसेवाले लोक, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे पुढारी हात जोडून उभे राहतात. म्हणून आमच्यातले काही भंपक लोक कॉलर टाईट करतात, म्हणतात साहेब माझ्या घरी आले. साहेब तुझ्या घरी आले का रे माकडा? एवढा साहेबाला तुझा पुळका आला? अरे तुम्हाला जर मतदानाचाच अधिकार जर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला नसता तर कोणताही साहेब तुमच्या घराच्या दरवाज्यात उभा झाला नसता. मताचा अधिकार द्यायचा बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि तुम्ही त्यांच्याच विरोधात त्या मताचा वापर करायचा. इथल्या राष्ट्रवादीच्या, भाजपच्या, शिवसेनेच्या पुढाऱ्यांना मला सांगायचं, तुम्हाला कदाचित माहिती आहे मी वकील असल्यामुळे माझ्याकडे चोराची केस आली. त्या चोरानं चोरलं होतं 10 ते 12 किलो सोनं. त्या अशा घरातून सोनं चोरलं की अत्यंत टोलेजन घर, त्याला इतकी मोठी सिक्युरिटी, आणि त्या घराच्या बाहेर, त्या घराच्या संरक्षणाला कमीत कमी 4 कुत्रे, मोठे मोठे, हिरो होंडा गाडी एवढे. मला आश्चर्य वाटलं की हा चोर तर म्हणलं 40 किलोचा, एवढ्या मोठ्या घरातून तू सोनं चोरलं कसं रे? आणि सोनं चोरताना हे कुत्रे काही झोपले होते का म्हटलं. त्या चोरानं मला कानात सांगितलं, साहेब मी चोरी करायला जाताना खिशात मटण घेऊन जातो. काय घेऊन जातो? मटण. हे कुत्र मालकाचं आहे म्हणे, पण मटण दिलं की रातोरात चोराचं होतं. कुत्र भुगत नाही म्हणे आम्ही गेल्यास. त्या चोरानं मला सांगितलं की मटण देऊन आम्ही कुत्र्याचे तोंड बंद करतो. कोणाला राष्ट्रवादीचं मटण खायचं बाबा? शिवसेनेचं खायचं का मटण? अरे निवडणूक आल्यानंतर ही दारू आणि मटण घेऊन काय येतं? तुमची आमची तोंड बंद करायला. ज्या लोकांनी हजारो वर्ष आपलं रक्त पिलंय त्यांचा गळा दाबायचा की नाही तुम्हाला? आता करून सांगा. अरे बाबा दोन्ही हात वर कर. राष्ट्रवादीचे कोण आहेत खबरे बघावे लागतील. ज्यांना हात वर केलं नाही थोबाडीच नाही त्याच्यात लगेच कळतं माणूस चमचा कोण आलाय ते. दोन्ही हात जरा व्यायाम करा सकाळ सकाळी. काय बिघडलं? दोन्ही हात वर करून वचन द्या. वंचित बहुजन आघाडीचा शहीद बिरसा मुंडा अमर रहे, बाबासाहेब आंबेडकर अमर रहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी यासाठी सांगाव्या लागतात. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप, काँग्रेस या सगळ्या पक्षांचं एवढंच म्हणणं आहे, या आदिवासी लोकांना, या मागासवर्गीय लोकांना सरकारी नोकऱ्या नाही दिलं तरी चालतं, यांच्या मुलांना शिष्यवृत्ती नाही दिली तरी चालते, यांना चांगली घरं नाही दिली तरी चालतात, यांना कोणत्या बँकेनं कर्ज नाही दिलं तरी चालतं. फक्त यांना निवडणूक आली की मटण द्या. त्यांना माहिती आहे आमची अवकात. बोकडं कापायचे, कोंबडे कापायचे आणि आमचे माणसं दारू मटण पैसा देऊन विकत घ्यायचे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माझा प्रश्न आहे, किती पैसे देणार आहे राष्ट्रवादीचा, भाजपचा, शिवसेनेचा तुम्हाला माणूस? किती रुपये देणार आहे? काय अवकात आहे आमची? 200 रुपये, 500, 1000, 2000, 5000? काय अवकात आहे? अरे तुमच्या केसापासून तुमच्या नखापर्यंत तुमच्या माझ्यावर उपकार कोणत्या गांधी, गोरवडकर, आगरकर, चिपळूणकरचे, कोणत्या मोदी आणि कोणत्या अजित पवार, शरद पवारचे नाही आहेत. तुमच्या माझ्यावर उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. पहिले बाबासाहेबांच्या उपकाराचा हिशोब द्या कपाळ करेन त्यांनी. मग बघू अजित पवारनं काय केलं आणि शरद पवारनं काय केलं. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे रोड बांधला, नाली बांधलं, मला घर दिलं. अरे तुला या देशात माणूस
हे तुमच्या गल्ली बोळातले छोटे मोठे झिजरूट पुढारी त्या पुढाऱ्यांच्या मागे फिरतात. हा आमदारांतो खासदारांतो मंत्री तुम्हाला थंडावून सांगतोय मी, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हात जोडून उभा असतो बाळासाहेबांच्या दरवाजा पुढे. कोणी बघितलं एकनाथ शिंदे म्हणून बघितलं की नाही? अजित पवार, एकनाथ शिंदे, शरद पवार सगळे भिकाऱ्यासारखे उभे असते बाळासाहेब आंबेडकरांच्या दरवाज्यात आणि तुम्ही भामटे त्यांच्या मागे. अरे सगळ्या नेत्यांचा कदर बाळासाहेब आंबेडकर. एवढ्या ताकदीचा नेता आपल्याकडे असताना आमच्या समाजातली ही माणसं या अशा भूमक लोकांच्या मागे लागतात. तुमच्या प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये पैसे नाही आहेत का? 4, 2,000, 5,000, 10,000 आजपर्यंत तुमच्या प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये जितके पैसे पडलेत ना ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेत ना. कोणाच्या बापाची कमाई आहे का? तुम्हाला आता 500 रुपये 1000 रुपये मोठे वाटतात तुम्हाला? नालायकांना. आजपर्यंत हजारो वर्ष जे फुले शाहू आंबेडकरांच्या मेहरबानीमधून हा जो आपला विकास झालेला आहे तो विकास द्यायचा फेकून आणि आज कोण काय देत त्याच्यावर विचार करणाऱ्या बदमाशांना मला एवढंच सांगायचंय की खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी न कर. खुर्ची के लिए जालिमों से सौदागिरी न कर. महापुरुषों के कातिलों को बाइज्जत बरी न कर. औलादे खोई है तेरे लिए भीम ने, तू अपनी औलादों के लिए भड़वेगिरी न कर. माझ्या पोराचं कसं होईल, माझ्या पोरीचं कसं मला ठीक आहे. एक जगह सामने रखने का ना. एवढे स्वार्थी माणसं निघाली तू. अबे धूपीच वैसी. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सगळं कुटुंब आमच्यावर कुर्बान केलं. बडा था काय बाबासाहेबांच्या घरानं दुःख घेतलंय का रे तुमचं? हा हा. त्यांनी मारायचं आणि तुम्ही चरायचं भुकट्यांनो. तुम्ही चरणार का फक्त? बाबासाहेब आंबेडकरांची 4 मुलं मेली. बाबासाहेबांच्या पत्नीला टीबी झालं. बाबासाहेब आंबेडकरांचा कुटुंब इथल्या आदिवासी दलितांच्या उद्धारासाठी मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी कुर्बान बाबासाहेबांनी करायचं. अरे तुम्ही आम्ही भामट्यांनी विचारायचं बाळासाहेब आंबेडकरांनी काय केलं आमच्यासाठी, काय केलं? बाळासाहेबांना प्रश्न विचारता. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं जमलेल्या लोकांना मी विनंती करण्यासाठी आलो आहे. हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाही, भाकर पुत्र सुद्धा खातं. लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बिनकामाची माणसं आईच्या गर्भात नेली तर उपकार होती म्हटले बाबासाहेब. तसे गुलाम लोक जन्माला घालाय म्हणून बाबासाहेबांची चळवळ आहे का? मी इथं उपस्थित महिला असतील पुरुष असतील, तुम्ही कुठल्या जातीतल्या कुठल्या धर्मातले मला माहित नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या एका जातीसाठी धर्मासाठी काम केलेलं नाही. त्या सलमान खानने एकदा हरणाची शिकार केली होती माहितीये ना? त्या हरणाचा काय मामा गेलता का त्याच्याकडे? माझं हरिण मेला बाबा, काहीतरी न्याय द्या. त्या सलमान खाननं हरण मारलं तरी त्याला जेलमध्ये 3 वर्ष. 3 वर्ष चालती का नाही शिक्षा? त्या मेलेल्या हरणाला सुद्धा संरक्षण देणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत. झाडाचा कायदा, जनावराचा कायदा, वाळूचा कायदा, दगडाचा कायदा, कोणता कायदा नाहीये. प्रत्येक गोष्टीचा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी बनवला. अकबर भाषण करताय भाषण बाबासाहेबांचे, भटन पंजेचे, चक्केचे, घडीचे, कमळाबाईचे. कमळाबाईचं तर बोलूच ना. एकनाथ शिंदेला फोडलं, आज पवारला फोडलं, जी भेटल त्याला फोडते कमळाबाई. 17 लुगडी, कमळाबाई उघडी. महाराष्ट्राची परिस्थिती.
तुम्हा सगळ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी पुसद मधल्या इथं जमलेले जेवढे तुम्ही जमले तेवढ्या लोकांनी जरी संकल्प केला ना तरी वैद्य साहेब आमदार बनणार आहे, एवढं लक्षात घ्या. आपले भाषण करायचे संविधान तो अच्छा है मगर चलाने वाला मनों का बच्चा है. संविधान आमचा आर्टिकल 1, आर्टिकल 12, आर्टिकल 17, आर्टिकल 19 हे भाषण करणारे तोडकं महाराष्ट्रात कुठून जन्माला आले की यांना पहिल्यांदा फटकवलं रिकामे भाषण करतात. अरे संविधान किती चांगलं असलं पण संविधान चालवण्याचा अधिकार हा आमदार आणि खासदारांना संविधानानं दिलेला आहे. तुम्हाला का करत नाहीये? कुठल्या तरी हॉटेलवर टपरीवर बसायचं, गोवा गुटखा खायचा, पिचकाऱ्या मारायच्या आणि मग संविधानावर चर्चा करायची आणि मग आमच्या जीवनात काय समस्या आहेत या समस्यावर बोलायचं. बांधवांनो, तुम्हाला हे समजायला पाहिजे की आपलं आरक्षण असेल की आपलं संविधान असेल याला वाचवायचं असेल तर आमदार निवडून दिल्याशिवाय ते वाचू शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांना मी शेवटची विनंती करून थांबणार आहे. मलाही दिवसभर खूप ठिकाणी जायचं आहे. आपल्या सर्वांना विनंती करेल की सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आपलं आरक्षण संपवलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे की जर एक पिढीला आरक्षण मिळालं असेल तर दुसऱ्या पिढीला देता येणार नाही. जर तुमच्या घरात बापाला सरकारी नोकरी असेल तर इथून पुढे मुलाला मरेपर्यंत नोकरी मिळणार नाही. हे माहितीये का तुम्हाला? कायदा झाला, ही काल्पनिक गोष्ट नाहीये. सुप्रीम कोर्टाचा निकाल भारताच्या संविधानाचा आर्टिकल 144 नुसार तो कायदा असतो. तुमच्यातल्या बसलेल्या एकालाही माहिती नाही की भाजप आणि काँग्रेसनं मिळून अनुसूचित जातीचं आरक्षण संपवलं. तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीयेत. तुमच्या मुलांना शिष्यवृत्त्या मिळणार नाहीयेत. त्या आदिवासी असतील की दलित असतील, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या नोकऱ्या वर्गीकरण आणि क्रिमिलियरच्या नावाखाली सुप्रीम कोर्ट, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या सगळ्यांनी मिळून आपलं आरक्षण संपवलेलं आहे. आता आरक्षण वाचवायचा अधिकार सुप्रीम कोर्टानं लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला दिलेला आहे. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे आमदार आणि तो आमदाराला अधिकार दिलाय की महाराष्ट्रामध्ये क्रिमिलियर लावायचं की नाही, महाराष्ट्रात अबकड वर्गीकरण करायचं की नाही, महाराष्ट्रामधलं आरक्षण चालू ठेवायचं की बंद करायचं, हा अधिकार महाराष्ट्राच्या विधानसभेला सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यामुळे टपरीवर, हॉटेलवर, घरामध्ये बसून गप्पा मारणाऱ्या टोळ्यांनो, आमदार जर निवडून गेले नाही तर आपलं आरक्षण संपलेलं आहे याचं भान ठेवा. 1000, 500, 400, 200 रुपयासाठी पुन्हा माकडांच्या माग फिरू नका. आपल्या येणाऱ्या पिढ्या वाचवायच्या असतील तर बाळासाहेब आंबेडकरांशिवाय पर्याय नाही. मी जाता जाता एवढंच सांगेल, मी बोलतो ते पटते का? मी तुमच्याकडून एक अपेक्षा, मी तुमच्यासाठी भाषण नाही करत आहे. मी भाषण जे घरी बसून मटण खायले त्यांच्यासाठी करतो. मला माहिती आहे की आजही हजारो लोक जे घरी बसले आपल्या विरोधामध्ये बोंबलतात, त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी तुमची आहे. मी इथला रहिवासी नाही आहे. 3 दिवस आहे फक्त आपल्याकडे, 2च, आज उद्या. प्रत्येक माणसानं आपल्या 50 नातेवाईकाची लिस्ट बनवा. एवढं तर करा बाबा, करता की नाही? 50 नातेवाईक, 50 ओळखीचे मित्र काय तुम्हाला असेल. जर इथं जमलेल्या एका माणसानं 50 माणसाला फोन तर करा, नातेवाईकांना बोला. आणि जर इथं बसलेल्या एक माणसानं 50 लोकांना जर विनंती केली तर माधवराव वैद्य आमदार झाले म्हणून समजा. एवढेच सांगतो. प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी ओळखून घ्या. मी जाता जाता एवढंच बोलेल की शांति के दामन पर
क्रांती का दाग लगा दो. खूप झाली तुमची शांती, तुमचे मुर्दे पडतायत. अक्षय भालेरावचा तरुण बौद्धाचा खून झाला. कुठे होते तेव्हा शरद पवार, कुठे होते अजित पवार, कुठे असतात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, राहुल गांधी? तेव्हा महाराष्ट्रात बौद्ध मुलांच्या कत्तली केल्या जातात, आदिवासींच्या डॉक्टरांना संडास साफ करायला लावतात. कुठं जातात ते मंत्री, संत्री, आमदार, खासदार? तुमच्या माझ्या माणसांच्या मृत्यूनंतर, खुन पडल्यानंतर आपल्या कुटुंबाचे डोळे पुसायला फक्त बाळासाहेब आंबेडकर धावून येतात. हे जरा समजून घ्या. तुम्हाला आम्हाला कोणी भीक घालत नाही. कोणी तर म्हणत असेल हा देश बाबासाहेबांच्या पुतळ्यांना घाबरत नाही, घाबरतो बाबासाहेबांच्या पुस्तकांना. कशाला घाबरतो? बाबासाहेबांच्या पुस्तकांना घाबरतो, म्हणजे विचारांना घाबरतो. आणि आजचे सगळे काँग्रेस, भाजपचे जातीवादी, ब्राह्मणवादी यांना भीती फक्त बाळासाहेब आंबेडकरांची आहे, आपली नाही आहे. ते आपल्याला मोजतच नाही. भीती बाळासाहेबांची आहे. जर बाळासाहेब आंबेडकरांचा फोन गेला एखाद्या कलेक्टरला, एसपीला, जर बाळासाहेब आंबेडकरांनी जर एखाद्या आमदार, खासदार, मंत्र्याला फोन केला आणि त्याला जर धमकी दिली तर अर्धे लोक गाव सोडून पळून जातात. ही ताकद आहे बाळासाहेब आंबेडकर. आणि त्या बाळासाहेबांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी मी शेवटची विनंती करून थांबतो. शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो. बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो. और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ए भीम के बच्चों, उस व्यवस्था को आग लगा दो, उस व्यवस्था को आग लगा दो. 20 तारखेला आपण सर्वजण गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपले उमेदवार माधवरावजी वैद्य यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल. जय भीम, जय सेवा. धन्यवाद साहेब. मी वैद्य साहेबांचा एक खेळ या ठिकाणी मला आठवतो कि परिवारवादी हुकूमत से मैं तुमको बचाने आया हूँ, कि परिवारवादी हुकूमत से मैं तुमको बचाने आया हूँ. तुम साथ देना सब मुझको इतिहास रचाने आया हूँ. तुम साथ देना सब. या पुस्तकाचा इतिहास सत्तेचा बदल करून या वर्षी रचल्याशिवाय राहणार नाही. पहिले साहेब, अशा पद्धतीची शपथ तुम्ही आम्ही सगळ्यांनी जाताना घेतली पाहिजे. मी आदरणीय ईर्षाभाई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय ईर्षाभाई. आज वरी गया माइक, माइक वरी गया माइक. बाला साहेब भगवान को अम्बेडकर, इनका मामला तो ऐसा है, मिटा दिया अपनी हिस्ट्री को अगर कुछ मर्तबा चाहे, मिटा दिया अपनी हिस्ट्री को अगर कुछ मर्तबा चाहे. कि दाना खाक में मिलकर पूरे गुजरात होता है. एक दाना जमीन में पड़ता है और उसके 100 दाने बाहर आते हैं. बाला साहेब आंबेडकर बहुजन समाज के लिए अपने आप को अर्पित कर चुके हैं. और ये बड़ी अजीब बात है, आदिवासी समाज से कोई बात करे, मुस्लिम समाज से कोई बात करे, दलित समाज से कोई बात करे, अगर उनके हित की, उनके हक की बात करे तो वो बी टीम में रहती. आगे बी टीम का लेबल लगाना ये
IT सेल का मोबाइल के ऊपर बीटी चलाती है, झूठ बात को 100 दफा बोलो तो सही खड़ी हो जाती है। इसी तरह से ये सिर साबित करने की कोशिश कर रहे हैं। हर आपके लिए लड़ने वाले को, आपके लिए आवाज उठाने वाले को बीटी बोल के बालू में डाल देना, ये एक अच्छी बात नहीं। आप 2013 से आज तारीख तक देखिए, एक बेचैनी देश को फैली है, अराजकता है, मारकाट है, तमाशे है, लूट है, और फिर चालू आहे ना, मोठा कॅमेरा आहे। आप बहुत छोटा आदमी हूँ, नेशनल लेवल पे या इंटरनेशनल लेवल पे इधर की बात को लोकल की बात करें बेहतर। यहाँ पे खासतौर से दलित समाज, आदिवासी समाज और मुस्लिम समाज, हमारी पोजीशन एक पूछने वाली पोजीशन है, पूछा देने वाली। घर की फर्शी साफ करने के लिए इस्तेमाल करते हैं। इलेक्शन आते लोग आते हैं, फर्शी खराब होती है, हमको इस्तेमाल करते, और इलेक्शन खत्म होने के फौरन बाद वो पूजा दीवार पर टंगा दिया जाता है। उसके बाद में अगले इलेक्शन भी निकालते हैं। मेरी कोशिश ये है, मैं भी बगावत कर सकता नहीं, बगावत करता है, गलत को गलत बोलने के ऊपर हरकत नहीं। कोई किसी के नाम पर सिंधु तलाक नहीं बैठा हुआ है, कोई उनके साथ में उनसे आई तो तलाक हो जाए, ऐसा कुछ मामला नहीं। मगर आप जिस मामले में जिसके पीछे बड़े बड़े मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा कि वो खुदा के वास्ते दूसरे लोगों को डिस्टर्ब करने की कोशिश ना करें। खुदा का रास्ता देके बात कर रहा हूं। उसकी वाइफ वजह यह है कि आपने नंगड़े घोड़े पे बीज लगाई है, नंगड़ा घोड़ा है। एक तरफ 72,000 रुपये का गट्ठा है, एक तरफ 71,000 रुपये का गट्ठा है, और 35 ये 35 और 70 लगभग 1,05,000 के करीब। ये गट्ठा हमारे वैद साहब के पास में है, उधर मनोहर जी के बच्चे के पास में 70,000 का गट्ठा है, और यहाँ 22,000 है कि नहीं मेरा बुरा। अब इसके पीछे 30-35,000 का बोलना के लिए ऐसा रहता कि बहुत आदमी सीन लगने वाली नहीं है। सब समझ रहे, सबको मालूम है क्या चल रहा है, सब हर आदमी क्या देश में चल रहा है, कौन किस तरह से लड़ने वाला है, कौन किस तरह से आवाज उठाने वाला है। आज तक हमारे अंदर जो बिखराव था, फैलाव था, वो फैलाव तो फायदा उठाते रही है। एक हो जाए तो बन सकते हैं कुर्सी लोग भी। कुर्सी सूरज को कहते हैं, मेरी जान को कहते हैं। एक हो जाए तो बन सकते हैं कुर्सी लोग भी। इन बिखरे हुए तारों से भला क्या बात बनी। मेरे साथियों, वक्त की किल्लत, नुक्ताचीनी का मेरा मकसद नहीं। मैं ये चाहता हूं, खास तौर से मुस्लिम समाज से रिक्वेस्ट करूंगा, बहुत अभिनंदन गुजारिश करूंगा कि बहुत होगा बहुत होगा। अब कब तक होगा बर्दाश्त करेंगे? आप भागीदारी नहीं माधवराव जी वैद साहब को अगर चुन के देते हैं तो सियासत में हमारा हिस्सा रहेगा।
और सियासत में अगर हमारा ऐसा रहेगा तो हम हमारी बात मनवा सकते नहीं तो बस बर्खास्त कर सकते, इससे ज्यादा कुछ भी नहीं कर सकते। अब हम नहीं चाहते कार्यकर्ता का लेबल लगा के गुलामी करना, हम आजादी की सांस लेना चाहते, हम आजादी की जिंदगी जीना चाहते, और वो आजादी की सांस और आजादी की जिंदगी जीने के खातिर हमको एक ही काम करना पड़ेगा। और लोग आदरवाद की वजह से आपका निशानी गैस सिलेंडर का बटन दबाकर उनको ज्यादा से ज्यादा उनको कामयाब करें, प्रकाश आंबेडकर जी के हाथ मजबूत होने और अपनी हिस्सेदारी उम्मीद करें। अल्लाह हाफिज। खासदार आहे तिथे आपलं एक पुला आहे म्हणा, करत नसल्यामुळे पुला आहे म्हणा, आपल्याला वंचितकडे यावं लागतं। इथे आवाज बुलंद आहे, इथे आपण मस्तपैकी व्यक्त होऊ शकतो। मित्रांनो, मी फार बोलणार नाही, आता मी फक्त एकच सांगतो की आतापर्यंत तुमच्या कटली झाल्या, कटल्या अशा अनेक वेळा झालेल्या आहेत, इतिहास साक्ष आहे। आणि 15व्या शतकात सुद्धा कबीराने म्हणलेलं होतं, कबीराने त्याच्या दोह्यात म्हणलेलं होतं की कत्ल हुआ हमारा हमेशा इस तरह ऐसे की किस्ती में की, कभी खंजर बदल गए तो कभी कातिल बदल गए, परंतु ही श्रृंखला आम्हाला आता इथे थांबवायची आहे। आम्हीच आमच्या हातामध्ये आता तलवारी घेऊ, आम्हीच आमच्या हातात आता ढाली घेऊ आणि आमचं संरक्षण करू। हा संविधानाचा जो मूल मंत्र आहे तो आता आपण हाती घेतला पाहिजे, आणि 500,000 रुपयाला विकपाक न होता या मताचा आदर राखून अमूल्य असा मत आपल्या माधवराव वैद्य यांच्याच झोळीत टाकलं पाहिजे। तो तुमचा बोलका आवाज होणार आहे, तो तुमच्या अस्मितेचा हुंकार होणार आहे, तो तुमच्या स्वातंत्र्याचा आविष्कार होणार आहे। तेव्हा मित्रांनो, स्वतंत्र व्हा, या बंद पिंजऱ्यातून आता बाहेर पडा आणि स्वच्छंद निळ्या आकाशामध्ये भरारी घ्या। जय भीम। मित्रांनो, बऱ्याचदा असं लोकांना वाटते या मतदारसंघातल्या की ही सीट नायकांची पडतच नाही कधी, असं नाहीये। 70,000 आदिवासींचं मतदान आहे, 40,000 दलितांचं मतदान आहे, 41,000 मुस्लिमांचं मतदान आहे, आणि आदिवासींवर वैद्य साहेबांवर प्रेम करणारी असंख्य मतदार आपल्या सोबत आहे। 3 लाखाच्या वर आपल्या तिघांचं मतदान आहे, आणि म्हणून वैद्य साहेबांचा विजय, या दोघांमध्ये ताकद नाही वैद्य साहेबांचा विजय रोखण्याची। फक्त एक काम करा, की असं समजू नका की त्याचा म्हणजे पराभव होत नाही, कि कौन कहता है कि आकाश को सुराख नहीं हो सकता, कौन कहता है कि आकाश को सुराख नहीं हो सकता। जरा तबीयत से पत्थर तो उछालो यारो, कोण म्हणते आकाशाला जखम होत नाही, आकाशालाही जखम होते, फक्त तुम्ही ताकदीनं दगड फेका। एक नारा फक्त मी देणार आहे, मी म्हणणार आहे 20 नोव्हेंबर, तुम्ही म्हणणार आहे सिलेंडर। 20 नोव्हेंबर 20 नोव्हेंबर 20 नोव्हेंबर। आदरणीय वैद्य साहेबांना विनंती करतो की त्यांचं मनोगत व्यक्त व्हायचं राहिलेलं होतं गडबडीमध्ये, पुन्हा एकदा त्यांना पाचारण करतो आदरणीय वैद्य साहेब, आणि त्याच्यानंतर मग हा गीताचा कार्यक्रम चालू राहणार आहे। कृपया आपण त्याचा आस्वाद घ्यावा। मंचावरील प्रत्येक सर्व मान्यवर आणि माझ्यावर प्रेम करणारे तमाम बंधू भगिनी, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। या निमित्त बाळासाहेबांना 2-3 ठिकाणी जायचं होतं, म्हणून थोडंसं बाळासाहेबांना लवकर जावं लागलं। अजून 3 सभा त्यांच्या आहेत। मला मग जास्त काही बोलता नाही आलं, कारण बाळासाहेबांना वेळ फार कमी होता। बंधूंनो, आपल्याला माहित आहे गेल्या 72 वर्षापासून ज्या घराण्यामध्ये सत्ता आहे, आणि सत्ता असताना सुद्धा आणि 2 मुख्यमंत्री या मतदारसंघातून झाले,
आदरणीय वसंतराव नाईक साहेब आणि आदरणीय सुधाकरराव नाईक साहेब, त्यांच्या काळामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या झाल्या, एक हरित क्रांती आणि एक जलक्रांती. परंतु त्यानंतर कुठलाही नवलेश या मतदारसंघात झालेला नाही, एकही विकास झालेला नाही. प्रत्येक ठिकाणी नारळ फोडले पण कुठलंही काम झालं नाही. बंधूंना मी आपल्याला एक सांगतो की या मतदारसंघाचा जेव्हा फिरत असताना काही समस्या माझ्या लक्षात आल्या. मालपठारावरती 40 गाव आहे, 40 गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे. उशाला आपल्या इसापूर धरण आहे, त्याचं पाणी नांदेड जिल्ह्यात जातं पण आपल्याला घेतलं नाही. ही एक अतिशय शोकांतिकेची बाब आहे. म्हणजे असं एकूण दिसून येते की गरीब गरीबच राहायला पाहिजे आणि श्रीमंतांना जायला पाहिजे अशी यांची भूमिका दिसते. दुसऱ्या ठिकाणी लोहारा या गावामध्ये गेल्या 20 वर्षापासून तलावासाठी जमिनी म्हणजे हस्तगत केलेल्या आहे, परंतु 20 वर्ष झाली तिथे कुठलाही तलाव नाहीये. परंतु शेतकऱ्याच्या 7-12 ती जमीन कमी झाली, म्हणजे त्याला जे काही फायदे मिळाले असते त्या जमिनीचे ते आता कुठलाही फायदा मिळत नाही. अशा प्रकारची वृत्ती 20 वर्षाहून सुद्धा काम हाती घेतलं ते काम होत नाही. आणि जेव्हा जेव्हा निवडणुका होतात एखादा जेसीबी निवडून उभा करतात आणि काम चालू आहे असं दाखवतात. ही एक अतिशय महत्वाची बाब आहे आणि चुकीची बाब आहे. दुसरा महत्वाचा एकच आपल्या जिल्ह्यामध्ये कारखाना होता, आदरणीय वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने तोही कारखाना बंद पाडला. मी कोल्हापूर जिल्ह्यात जेव्हा काम करत होतो जिल्हा समन्वयाधिकारी म्हणून, एका जिल्ह्यात 17 ते 18 कारखाने काम करतात, इथे एक जिल्ह्यात एक कारखाना नीट चालत नाही. जर एकही कारखाना नीट चालवत नसेल तर असे जे काही लोकप्रतिनिधी आहेत यांना कुठलाही अधिकार नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, ते सुतगिरणी होती, ती सुतगिरणी बंद पडली आणि तिथला रोजगार बेरोजगार करून टाकलं. मी कोल्हापूर जिल्ह्यात बाबांनी पश्चिम महाराष्ट्राचं काम केलं. ज्या जिल्ह्यात कापसाचं एकही गोड पिकत नाही तिथे सुतगिरणी 4-4, 5-5 सुतगिरण्या चालतात. आपल्याकडे पांढरा सोना आपण त्याला म्हणतो, इथे एवढा कापूस पिकतो पण कापूस पिकत असताना सुद्धा सुतगिरणी चालत नाही. म्हणजे ही एक अतिशय खेदाची बाब आहे. एक आमदार म्हणून यांना आपल्या इथले काही जे सहकार विभागाचे जे काही बाबी आहेत ते नीट चालवता येत नाहीये. जर रोजगार आपल्या मतदारसंघातील लोकांना रोजगार प्राप्त करून द्यायचा असेल तर तुम्ही एमआयडीसी मध्ये कारखाना आणायला पाहिजे. आपल्याकडे जीन होता, बस स्टँड समोरची जागा होती, ती जागा आता विकून टाकली. म्हणजे सर्व सहकार क्षेत्र निष्ठ नाबूद करून टाकलं. महापठारावर आणि या मतदारसंघातील यावेळेस 70% लोक बाहेर जातात. म्हणजे एक समजत नाही मला की आपल्या जिल्ह्यातील रोजगार जे काही रोजगार आहे त्यांना रोजगार शोधून आपण दिला पाहिजे आणि अशा माणसाला इथली जी काही माणसं बाहेर जाण्यापासून रोखली पाहिजे. अशा प्रकारचं कार्य केलं पाहिजे. परंतु या मतदारसंघामध्ये असं कुठलंही कार्य दिसत नाही की ज्याचा विकास झाला. रोड जर बघावं तर जनावरं चालवण्यासाठी चालण्यासारखं सुद्धा रोड नाहीये. मी एक आमटीने जेव्हा मतदारसंघात फिरत होतो, ज्या फुलाची किंमत 2,84,00,000 आहे, ज्या आपण जर जाऊन बघितलं आता कोणीतरी फक्त तिथं 30 लाखाचं काम झालं आहे, म्हणजे 2,54,00,000 गावात झाले. अशा प्रकारचं जर काम असेल तर डेव्हलप कुठून होणार नाही. बंधूंनो, आपल्याला परिवर्तन करायचं आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि आपण परिवर्तन झाल्याशिवाय कुठल्याही बाबीला पुढे वाटचाल मिळणार नाही. ती लोक तुम्हाला गृहीत धरतात की मी कसाही राहिलो आणि कुठे कसं तुमच्या गावाला भेट नाही दिली. मी ज्या ज्या गावात गेलो आमदार तुमच्या वेळेस जेव्हा निवडून आले नंतर तुमच्या गावात किती वेळा आले, एकदाही नाही. म्हणजे अशा प्रकारचे जर आमदार असेल तर त्या गोरगरिबांचे जे काही अडीअडचणी असतील कोण ऐकतो. मी तुम्हाला सांगतो, मी बऱ्याच महाराष्ट्रामध्ये काम करत असताना तिथले स्थानिक आमदार आढावा बैठक ठेवायचे
एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी ज्या मोठ्या गावाच्या ठिकाणी सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी त्यांना बोलवायचे आणि त्या गावाच्या काही समस्या असतील तर तिथल्या तिथे ते सोडवायच्या. जर काही मोठ्या समस्या असतील तर ते ऑफिसमध्ये जाऊन सोडवायचे. म्हणजे जनतेच्या हिताचं सरकार असायला पाहिजे. जनतेने एक लक्षात ठेवलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक संविधान दिलं. संविधानामध्ये आपल्याला काही अधिकार दिले आणि मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा सुद्धा अधिकार दिला. अंबानीला सुद्धा एकच मत देता येते. ते किती मोठा असला तरी आपल्याला एकच मत देण्याचा अधिकार. म्हणून आपलं मत देताना आपण थोडासा विचार केला पाहिजे. आपण मार्केटला गेल्यानंतर एखादी वस्तू घ्यायची असेल त्याची बार बार चौकशी करतो. मला तू एवढं टिकेल का, या किमतीचं हे आहे का, हे थोडंसं बघितलं पाहिजे. हे असं कोणी असं जर बघितलं आणि पाहतो तर आपल्याला बंधूंना एक सांगायचं की आपलं मतदान करताना एका चांगल्या माणसाला गेलं पाहिजे. जो कोणी माणूस असा असेल की तो विकासाची भाषा करेल, विकासाचं बोलणं करेल, विकास करेल. प्रशासनामध्ये मी काम केलेलं आहे. डेप्युटीसी फंड कसा आणायचा याची मला जाणीव आहे आणि आपल्याला सांगतो की मी जर आमदार म्हणून निवडून आलो आपल्याला हमी देतो की पुसदला जिल्हा करण्याचं काम मी प्रथम प्राधान्याने काम करेन. कारण जिल्हा झाल्या तिथे डेव्हलपमेंटच्या सर्व बाबी तिथं जिल्हा झाला तर इथे प्रशासनाच्या सर्व बाबी देतात आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंट फार लवकर होतं. परंतु या लोकांना आपली सत्ता राहावी, जिल्हाधिकारी आणि एसपी आल्यानंतर आपले अधिकार सीमित होऊ नये म्हणून ही लोक यांनी जिल्हा उदे राहणे. आपल्याला माहित आहे अकोला जिल्ह्यामधून वाशिम जिल्हा झाला. त्याच वेळेस आपला जिल्हा व्हायला पाहिजे होता. कारण तिथे 12 तालुके होते. आपल्या 16 तालुके आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि तुम्हाला सांगतो शेमाळ पिंपरी, दौलतखान काळी, जामबाजार या ठिकाणी तहसील सुद्धा व्हायला पाहिजेत. सत्तेचं विकेंद्रीकरण फार करणं महत्वाचं आहे. जर आपल्याला विकास करायचा असेल तर सत्तेचं विकेंद्रीकरण होणे फार महत्वाचं आहे. आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे काही आता माझा शेमाळ पिंपरीचा माणूस असेल किंवा तिकडे दौलतखान काळीच्या शेवटचा माणूस असेल त्या माणसाला इथे पुसदसारख्या शहरामध्ये यावं लागते आणि त्याला इथे कामासाठी आल्यानंतर एखादा अधिकारी जर रजेवर असेल तर त्याला परत जावं लागतं. म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण होणं फार महत्वाचं आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आपण काम करणार आहोत. आणि हेलो यहाँ टेज के सामने हूँ, टेज के सामने. हाँ लाई चला रहा था. हम तुम्हारे साथ हैं. हात मारा जरा जोरात देऊया. वंचित बहुजन आघाडीचा आज विधानसभेच्या अनुषंगाने पुसद विधानसभेमध्ये श्री माधवराव वैद्य साहेब यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्या पुसद नगरीमध्ये येऊन आपल्या सर्वांना संबोधित करून गेलेले आहेत. मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक ऍडव्होकेट सर्वजित दादा बनसोडे, पक्षाचे निरीक्षक तथा राज्य प्रवक्ता आदरणीय प्रियदर्शी तेलंग सर, यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंगजी मेश्राम साहेब, जिल्हा महासचिव डी.के. दामोदर साहेब, आमचे मोठे बंधू आदरणीय इशाद अहमद खान साहेब आणि मंचावर तमाम उपस्थित यांचे मी सर्वांचे वैयक्तिकरित्या खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर समोर जमलेल्या माझ्या माता भगिनी, माझे बांधव, आपल्या सर्वांचे सुद्धा आपण या सभेला उपस्थित राहून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी सकाळी उपाशी तापाशी आपल्या गावखेड्यामधून शहरातून वाड्यातून इथपर्यंत आलेले आहात. आपल्या सर्वांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या सर्व यंत्रणेसाठी
पोलीस विभागाने जी यंत्रणा पोहोचवली आहे त्या पोलीस विभागाचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या प्रबोधनासाठी आमच्या भगिनी दंपतीच्या वावळे ताई व त्यांचा संच आपल्या प्रबोधनासाठी जो उपस्थित झालेला आहे त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ही सभा यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुक्याचे शहराचे सर्कलचे आणि शाखेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचे कार्यकर्त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या एवढ्या मोठ्या जमलेल्या समूहाला उद्या पत्रकाराच्या मार्फत जे आपल्याला या त्यांच्या प्रस्थापितांना दाखवून त्यांचे धाबे धरणाचे आहेत ते काम करणार आहेत असे माझे पत्रकार बांधव यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. बंधू आणि भगिनींनो, श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांनी, माधवराव उगटे साहेबांनी, तेलंग सरांनी आणि सर्वदादा बनसोडेंनी ज्या कळकळीनं आपल्याला एक एक मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी अशी मनामध्ये ते काम धरून शकत इच्छितो की आपण सर्वांनी या गोष्टीचं पालन करा. त्यांनी सांगितलेल्या एका शब्दाला आपल्या डोक्यात ठेवून उद्याच्या 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीची जी निशाणी आहे, माधवराव वैद्य साहेबांची जी निशाणी आहे, गॅस सिलेंडर या निशाणीवर आपण स्वतःही बटन दाबून त्यांना मदत करणार. त्याचबरोबर मी गावखेड्यामध्ये जेव्हा प्रचारार्थ गेलेला आहोत मी प्रत्येकाला विनंती केली आहे, हीच विनंती तर सर्वजणांना बनसोडेंनी केलेली आहे की प्रत्येकाने आपल्या जवळच्या नातेवाईकाला फोनद्वारे संपर्क साधायचा आहे आणि ते तुम्ही कराल तर हाच आपला विजय निश्चित होणार आहे. एवढं मात्र आपण लक्षात ठेवा. आपली निशाणी गॅस सिलेंडर त्या मशीनवर 8 नंबरचं बटन आपलं आहे. माता भगिनींनो, बांधवांनो, 8 नंबरचं बटन, 8 नंबरच्या बटनवर आपल्याला आपलं बोट दाबायचं आहे आणि आपल्यातल्या बहुजनाला इथंचा आमदार बनवायचा आहे. आपण हे सगळं कराल अशी अपेक्षा करतो. यानंतर दंपतीच्या वावळे ताई व त्यांच्या संतांचा गायनाचा कार्यक्रम आपल्या समोर लगेच सुरुवात होणार आहे आणि हे झाल्याच्या नंतर आपल्या सर्वांसाठी नाश्ता पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही माता भगिनीने बांधवांनो नाश्ता केल्याशिवाय आपल्या घराकडे जाऊ नका. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हात जोडून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो, जय भीमसा करतो, जय सावित्री करतो. मित्रांनो, एक चिठ्ठी आता माझ्या हातात आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारच्या उमेदवाराची माणसं आणि विद्यमान आमदाराची माणसं गावागावात आज अनेक गावात खास करून आदिवासीच्या गावात चालले. पुतळ्याचं बिरसा मुंडाच्या उद्घाटन सकाळी नारळ फोडून केलं म्हणतात. हे बघा, हे यांच्या अशा फसल्या आश्वासनाला कृपा करून बळी पडू नका. पुतळे असतील, विहार असतील, गुरुद्वारा असतील, चर्च असतील, मस्जिद असतील आणि आमदार करा गावागावात निर्माण करून. हे काय आता जाऊन आम्ही दाखवायला लागले आपल्याला हे याची जाणीव ठेवा. या आदरणीय वावळे काहींना विनंती करतो की त्यांनी आपल्या जिताचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करावा आणि सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा एवढी नम्र विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. कायम विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. पाहिजे तसा आवाज येत नाहीये. जय भीम. या ठिकाणी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळे आपला वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहात. एकदा जोरदार स्वतःसाठी टाळ्या होऊया. वैद्य साहेबांसाठी हा समाज काय म्हणतोय
ले 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 जरा पब्लिक मध्ये खरंच बांधवांनो, बाबासाहेबांनी आमच्यासाठी अख्खं आयुष्य शिजवलं, त्यांचा संपूर्ण संसार मातीमध्ये घातला तुमच्या आमच्यासाठी. आणि खरंच आता त्या परतफेडीची वेळ आलेली आहे. मायबाऊल्यांनो, आपलं मत 100 रुपयावर 200 रुपयावर न विकता आपलं मत कोणाला गेलं पाहिजे? कोणाला गेलं पाहिजे? आणि मला इतकं चांगलं वाटतं या ठिकाणी. वैद्य साहेब, या ठिकाणी आमचा स्वाभिमानी समाज या ठिकाणी उपस्थित आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता तसंच तुम्ही मतदान सुद्धा करायचंय. परवाच्या दिवशी येत्या 20 नोव्हेंबरला गॅस सिलेंडरला मतदान आम्हाला करायचंय आणि आमच्यातली ताकद आम्हाला दाखवून द्यायची आहे. जशी या ठिकाणी आमची ताकद दिसते ना, आमची एकी दिसते ना, तसं मतदान सुद्धा झालं पाहिजे. आणि वैद्य साहेब, अतिशय अभिमानाची गोष्ट मला ही सांगायची आहे. आम्ही गेल्या अर्ध्या दिवसापासून सभा बघतो, परंतु सभेला लोक पैसे देऊन आणले जात आहेत. सभेला लोक पैसे देऊन आणले जात आहेत बिना पैशाच्या लोकांना. स्वाभिमानी लोकांनी, स्वाभिमानी समाज आपला आहे. जोरात काय होईल याची आवाज आहे. आणि वैद्य साहेबांसाठी काय वाटतं असं मला? आम्ही बघतो सभेमध्ये काय त्यांचं उभा काय राहणं हे ते, परंतु वैद्य साहेबांचं अगदी साधं राहणं, अगदी साधं बोलणं, परंतु ते छावून जाते बघ. क्या इनकी शान है, असं मला म्हणतोय. क्या इनकी शान है, क्या इनकी बात है, क्या इनकी बात है. समोर या ना तुम्ही, चेहरा विसरला नाही पाहिजे. परवा दिवशी मतदान करताना वैद्य साहेबांचा चेहरा समोर दिसला पाहिजे. क्या क्या इनकी शान है, क्या इनकी शान है, क्या इनकी बात है, क्या इनकी बात है. दोन्ही हात वर झाले पाहिजे. वैद्य साहेबांच्या समर्थन करायचं तुम्हाला आम्हाला साहेबांचं. क्या इनकी शान है, क्या इनकी शान है, क्या इनकी बात है, क्या इनकी बात है. वैद्य साहेब, वैद्य साहेब, वैद्य साहेब, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. परंतु आम्हाला काय भेटलं? काहीच नाही, नुसतं बरोबर. परंतु आपल्या न्याय हक्काला वाचा फोडण्यासाठी आमचा उमेदवार आता निवडून आला पाहिजे. कशासाठी? आहों से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना, और तुम्हें कहीं इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना. अरे इस हार के जर्रे जर्रे में तुम्हारा भी एक हिस्सा है, पर कोई तुम्हें बुला बुला के देगा. इस धोखे में मत रहना, इस धोखे में मत रहना. ते आपले हक्क अधिकार हिसकावण्यासाठी तुम्हाला आम्हाला एक व्हायचंय आणि वैद्य साहेबांना निवडून द्यायचंय. द्यायचं की नाही? क्या क्या इनकी शान है, क्या इनकी शान है, क्या इनकी बात है, क्या इनकी बात है. मी बोले वैद्य साहेब आगे बढ़ो, तुम्ही बोलायचं हम तुम्हारे साथ है. बेंबीच्या देठापासून आवाज निघाला पाहिजे. महामावल्यांनो, बाबासाहेबांनी अति परिश्रमातून हा मतदानाचा अधिकार तुम्हा आम्हाला दिलाय. दुसऱ्या देशामध्ये या मतदानाच्या अधिकारासाठी महिलांना रस्त्यावरती यावं लागले, याची जाणीव ठेवा. महामावल्यांना बाबासाहेब म्हणतात, मतदान विकणं म्हणजे आपल्या आया बहिणीची आबरू विकल्यासारखं आहे. याची जाणीव ठेवा. मतदान विकताना जाणीव ठेवा, त्या महामानवाच्या उपकाराची जाणीव ठेवा. आणि म्हणून क्या इनकी शान है, क्या इनकी शान है, क्या इनकी बात है,
इनकी शानी है, क्या इनकी बात है, क्या इनकी बात है। माधव भाऊ तालियों के साथ, माधव भाऊ, माधव भाऊ आगे बढ़ो। युगंधर बाबासाहेब आहे श्वास आमचा, युगंधर बाबासाहेब आहे श्वास आमचा, त्यांच्या पाऊल खुणा चालणे हा प्रयास आमचा। वंचित आघाडीच्या माध्यमातून पाटील माधव वैद्य साहेब न्याय देतील हा विश्वास आमचा, हा विश्वास आमचा। क्या इनकी शादी है, क्या इनकी शादी है, क्या इनकी बात है, क्या इनकी बात है। उतरत ना दादा, आया महफिल में जान आए लगी, क्या बात है। दादा बोलती रहता माइक मध्ये, क्या इनकी शानी है, क्या इनकी बात है, क्या इनकी बात है। माधव भाऊ, माधव भाऊ, माधव भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। माधव भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। आणि खरंच येत्या 20 नोव्हेंबरला काय मावल्यानो, घरातली बाई जर सुधारली ना तर अख्खं कुटुंब सुधारवते ती। म्हणून तुम्हाला सुधारायचंय, तुम्हाला बेईमानी करायची नाहीये, नाहीतर तुमच्या पिढ्या तुमच्याशी गद्दारी केल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला तुमच्या मुलाबाळाची शपथ आहे, कारण बाबासाहेबांनी त्यांची मुलं तुमच्या आमच्यासाठी घातलेली आहे। बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात सुद्धा माय मावल्यानो, मी पाहिजे तेवढा पैसा साचवू शकलो असतो मी। अरे काय आजकालचे सत्ताधारी काय पैसा कमावतात, इतका पैसा बाबासाहेबांनी त्यावेळेस कमवून घेतला असता, परंतु तुमचं आमचं काय झालं असतं। मी पाहिजे तेवढा पैसा साचवू शकलो असतो, सत्ता सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकलो असतो, आणि मी लोळलो असतो रत्न पाचू हिऱ्याच्या बिछाण्यावर, पण मी या माझ्या गरीब समाजाला वाचवू शकलो नसतो, वाचवू शकलो नसतो। आणि मग आमचं उर्वरित गाणं राहिलेलं वैद्य साहेब, भावाने दिलेले 1500 रुपये पुरणार नाही ग, त्या सरकारनं दिलेले, भावाने दिलेले 1500 रुपये सरणार। माय काय काय झालं माय 1500 रुपये मध्ये, आय माय पासबुक काढ, KYC कर, अधिकारी बघ, अधिकारी बघ, काय झालं मग आम्ही मटणच खातो नुसतं 8 दिवसात 2-2 हजाराचं, काय वाटतं त्या 1500 रुपये मध्ये। अरे आमच्या समाजावरती, आमच्या बहुजन समाजावरती रोज रोज अन्याय अत्याचार केले जातात, तिथं संरक्षण द्या ना तुम्ही, आमच्या मुला बाळांना मोफत शिक्षण द्या। इकडे इतकी महागाई वाढून तेल किती रुपये झाले, काय खायचं बघ, 1500 रुपयात काय होतं, तुरीची डाळ किती रुपये झाली, इतकी महागाई वाढली, पेट्रोल डिझेलचे भाव किती वाढले, आणि इकडे 1500 रुपयाला काय होतं, आज 1500 रुपयाची किंमत काहीच राहिली नाही। माय मावल्यानो, तुमच्या गळ्यामध्ये गंडा घालण्याचं काम करतात, जागे राहा, जागे राहायचं की नाही। मतदान कुणाला करायचंय, मतदान कुणाला करायचंय, भाइयों आपका मत
1500 रुपये पुरणार नाही ग माझ्या भीमान माझ्या बापान माझ्या भीमान दिलेलं सरणार नाही ग बोलण्याची जागा आहे. अगं भावाने दिलेले 1500 रुपये पुरणार नाही ग बापानं दिलेलं बापानं दिलेलं काय आमच्या बांधवांसाठी जोरदार टाळ्या होत्या. बायांच्या आधी बोलताय तुम्ही बोलल्या पाहिजे बापानं दिलेलं सरणार नाही ग पिढ्याने पिढ्या सरणार नाही. भावानं दिलेले 1500 रुपये पुरणार नाही ग बापानं दिलेलं अगं बापानं दिलेलं आमच्या भीमानं दिलेलं क्या बात आहे. माझ्या मायकडून बापानं दिलेलं सरणार नाही त्या गाण्याला 100 रुपये अनमोल असा आशीर्वाद आहे. टाळ्या होत्या महिलांसाठी. आणि प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये. प्लीज माफी असावी कारण वेळ कमी आहे आणि खूप काही गायचं तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. आभारी आहे माझ्या माय माऊल्यांची. परिवर्तनाची महिला मंडळ क्या बात आहे. आभारी आहे. टाळ्या होत्या. तुला बारकी स्वतःच्या मतलबासाठी तुला लाडकी म्हणतील बापा सारखी सावली कुणी धरणार नाही ग बापा सारखी भीमा सारखी सावली कुणी धरणार नाही ग भीमा सारखी सावली कुणी धरणार नाही ग कर सको तो अपनी वाणी में असर पैदा करो भूख हवाओं का बदल देवो हुनर पैदा करो तुम्हें से जीना है इस देश में अगर तो साथी हो हर घर में एक अम्बेडकर पैदा करो अम्बेडकर पैदा करो स्वतःच्या मतलबासाठी
स्वतःच्या मतलबासाठी तुला लाडकी बापासारखी सावली कुणी करणार नाही ग बापासारखी सावली कुणी करणार नाही ग बापानं दिलेलं आपल्या भीमानं दिलेलं आपल्या बापानं दिलेलं सरणार नाही आता हा जनतेचा आवाज आपले माधव वैद्य साहेब ऐकणार आहे. तुम्हाला असं रडत बसण्याची गरज नाही, हिंमत द्यायची आहे साहेबांना. आपल्या एका एका प्रश्नांना साहेब वाचा फोडणार आहे. या बाजूला पोहोचलं तुमचं म्हणणं साहेबांपर्यंत पोहोचलं. जमीन काकाजी क्या बात है. मी म्हणते बापाने दिलेलं सरणार नाही बापाने दिलेलं सरणार नाही ग. प्रत्येक महिला भगिनी आज किमतीनं जगते. व्हॅल्युएशन आलं आमच्यामध्ये. काय वाजव प्रत्येक महिला भगिनी आज किमतीनं जगते. ती कधी ना कोण्या भावाच्या हिमतीनं जगते. मनोजाच्या भारतातील ही माझी प्रत्येक लाडकी बहीण भारतीय संविधानाच्या हिमतीनं जगते. भारतीय संविधानाच्या हिमतीनं जगते. बापाचं करील रक्षा. बाप तो बाप रहेगा. भावानं किती केलं तर बाप बाप असतो. ऐक नाही माय मावल्यानो. बापू श्रेष्ठच भावापेक्षा तुझी बापच करील रक्षा. अर्धा हिस्सा दिला बापाने, अर्धा हिस्सा दिला बापाने. काय कामाची लगत तुझं कोणीही पूर्ण करणार नाही. बाबासाहेबांनी एवढं दिलं. इतिहासाचे पान कधीच मिटणार नाही. मधाची गोळी जीवनात कधी मिटणार नाही. अरे आमच्या कातडीचे जरी जोडे शिवले ना तरी बाबासाहेबांची उपकार कधीच मिटणार नाही. तुझं कोणीही पूर्ण करणार नाही ग. तुझं कोणीही पूर्ण करणार नाही ग. तुम्ही बोला मानवल्यांनो. क्या बोल लाईव्ह चालू आहे. लाईव्ह लिंक सेंड करा म्हणजे ग्रुप पे लिंक. लाईव्ह आहे. लाईव्ह बोला. लाईव्ह आहे बोला.
समाज आहे. जरासं लक्ष इकडे राहू द्या. जागृतीचं ठेवून मान, जागृतीचं ठेवून मान, उजवाया सारं रान, जागृतीचं ठेवून मान, उजवाया सारं रान. कवी मनोज राजान, कवी मनोज राजान, लया सुंदर या गीताचे कवी आदरणीय भारताचे ख्यातनाम कवी व गायक आदरणीय मनोज राजाजी गोसावी लिहितात. कवी मनोज राजान. आमच्या काकांचं म्हणणं आहे, अमिषाला बळी पडू नका. आणि खरंच अमिषाला बळी न पडणारा हा आमचा बहुजन समाज आहे. या पुसदमध्ये अनेक सभा झाल्या, परंतु ही सभा ऐतिहासिक होईल. काय ऐतिहासिक सभा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या तुमच्यासाठी. क्या बात आहे. माझ्या मायकडून ही अनमोल अशी भेटा मला मिळालेला आशीर्वाद आहे. आभारी आहे माय, धन्यवाद. त्या मायचं सुद्धा वंदन आहे. कवी मनोज राजान, कवी मनोज राजान, लिहिलेला सुंदर गाणं. कधी कोणाची करणार नाही ग. तुम्हाला बोलायचंय. बापाने दिलेलं, बापाने दिलेलं सरणार नाही का बोलायचंय तुम्हाला. बापाने दिलेलं सर. बापाने दिलेलं, अहो बापाने दिलेलं. जोरदार टाळ्या द्या आमच्या महिला शक्तीसाठी. बापाने दिलेलं, अहो बापाने दिलेलं, आमच्या भीमाने दिलेलं, आमच्या भीमाने दिलेलं. आर्या गैर्यानं, आर्या गैर्यानं, आर्या गैर्यानं दिलेलं पूर्ण नाही ग. आर्या गैर्यानं दिलेलं पूर्ण नाही ग. माझ्या बापानं, माझ्या बापानं, माझ्या भीमानं दिलेलं अरे भावानं दिलेलं 1500 रुपये पूर्ण नाही ग. भावानं दिलेले 1500 रुपये पूर्ण नाही ग. चालेल का साथ. बापानं दिलेलं ताल्या. आमच्या ज्या भगिनी आहेत ना धर्मदीक्षाताई, आणि मी स्टेजवर येणाऱ्यांना विनंती करतो, स्टेज खाली तुटून पडायला लागला बाहेर वाजणार असेल. कृपया करून स्टेजवर कुणी येऊ नये. एवढं स्वागत करून आपण बाहेर नंतर स्वागत करून स्टेज तुटून पडेल. आमच्या आईचा धर्मदीक्षा मागील वर्षी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण माता रमाईची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहात साजरी केली होती. आणि त्या उत्सवामध्ये त्या मातेची आपण जयंती साजरी करत होतो. त्या कार्यक्रमासाठी आपण शीतलताई साठे यांना आमंत्रित केलं होतं. आणि त्यावेळेस माझ्या हातात
माध्यमातून एक नवीन चूक घडली होती. ती चूक आज परत नाही करावं दिशा ताई बरोबर, म्हणून ही चूक आम्ही आता इथं सुधारत आहोत. ही चूक अशी होती, हे जे प्रबोधनकार आहेत हेच खरं समाजाचं प्रबोधन करतात. भाषणामधून कमी आहे ना, गायनामधून प्रबोधन सतत होत असते. म्हणून या सर्वांचे आभार मानायचे आहेत आणि यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आपले लाडके उमेदवार माधवराव वैचे साहेब यांच्या वतीनं एक पुष्पगुच्छ देऊन ताई आणि त्यांच्या सुंदर स्वागत करायचं आहे. ताईंची आपण स्वीकारायला अशी मी आपल्याला विनंती करतो. अरे धन्यवाद सर. धन्यवाद सर. कलाकार हे फक्त मान सन्मानाचे भुके असतात. त्यावेळेस चूक झाली की परत नाही व्हावं ताईचं स्वागत करून घेतलेलं आहे. त्याच्या ताईसाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवाल. धन्यवाद ताई. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच दादा. हॅलो, शिवा दादा, आमच्या शिवाजी सावंत यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. बरं, थोडा घोर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं ते काम करतायत, महत्वाचं काम आहे. ही नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. नाश्ता करून घ्या. मला वाटत नाही की गाणं सोडून कुणी खायला जाईल, मला असं वाटत नाही. परंतु ज्यांना भुका लागल्यात, सगळेजण कामधंदे स्वयंपाक वगैरे सोडून या ठिकाणी उपस्थित झाले. थोडासा मॉनिटरमध्ये या ठिकाणी माझ्या मोमेडियन बांधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी थोडासा नजरा नाही. आज आहे आपल्या जवळ सत्ता म्हणून उड्या मारू नका, ती कधीही जाऊ शकते. आज जवानी परिचयाने वाले कल पछताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे सूरज धीरे धीरे ढल जाएगा. आज जवानी परिचयाने वाले कल पछताएगा, आज जवानी परिचयाने वाले कल पछताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे आपल्या न्याय हक्काला वाचा फोडण्याची वेळ आलेली आहे. आणि आता आम्हाला मतदान कुणाला करायचंय? कुणाला करायचंय? क्या बात है. हमारे भाई साहब कहते हैं कि जो नबी की बात करेगा, जो नबी की बात करेगा वह फुर्सत में राज करेगा. क्या बात है, जरूर जरूर करेगा.
एक टाइम भी आने वाला है, आया है। शिवाला रिदमचा आवाज वाढून द्या ना. कोणती टीम आहे? पुसद मध्ये टीम नाहीये ही पुसद आहे. प्लीज आम्हाला बाळासाहेबांना आमच्या न्याय हक्कासाठी उभं करायचंय. त्यांना खचून देऊ जायचं नाहीये. ते काम तुमचं आमचं आहे. कधी कधी काय होतं, आम्ही जिंकत आलेली लढाई आमच्याच लोकांमुळे आम्ही हरतो. असं होता कामा नये बांधवांनो. जाणीव आम्हाला या महामानवाची ठेवायचंय. कारण पहिल्या पंक्तीत बसणार शेल्यावर कोण आहे तुझं? रियालिटी आहे. सत्यता मी आपल्या सोबत मांडण्याचा प्रयत्न करते. पहिल्या पंक्तीत बसणार शेल्यावर कोण आहे तुझं? अरे जिवंतपणी जगना मेल्यावर कोण आहे तुझं? मनोज राजा बाबासाहेब गेले, यशवंतराव गेले, आता बाळासाहेब आले. मनोज राजा बाबासाहेब गेले, यशवंतराव गेले, आता बाळासाहेब आले. अबे हे बाळासाहेब गेल्यावर कोण आहे तुझं? बाळासाहेबांनी आम्हाला ताकद द्यायची आहे. आम्हाला दुसरं विचारणार कोणी नाही आहे. परत आमच्या कमरेला खराटा आणि गळ्यात मडकं आल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो. गद्दार जर तुम्ही झाले तर याच ताकदीने येत्या 20 नोव्हेंबरला तुम्हा आम्हाला निवडून द्यायचे आमच्या वैद्य साहेबांना. यहाँ लगाओ. कांटों पे चलकर आगे बढ़ना पड़ता है. कांटों पे चल के आगे बढ़ना पड़ता है और बदनामी की आग में जलना पड़ता है. मनोज राजा बाबा साहब बताना इतना आसान नहीं. मनोज राजा बाबा साहब बताना इतना आसान नहीं. अब यहाँ गैरों से ज्यादा अपनों से लड़ना पड़ता है. अपनों से लड़ना पड़ता है. खूप सुंदर विषय. आणि हा विषय आपल्याच भागातील काळी दौलत खान या ठिकाणचे कवी, अतिशय उत्कृष्ट कवी आदरणीय आमच्या काकाजी आत्मारामजी राठोड यांचं एक गाणं आहे. काय लिहितात त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हम एक थे, हम एक है, हम एक रहेंगे. हम एक थे, हम एक है, हम एक रहेंगे. हम एक थे, हम एक है, हम एक रहेंगे. हम एक थे, हम एक है, हम एक रहेंगे.
जोरात आवाज निघाला पाहिजे बेंबीच्या लेखापासून. फक्त एक दिवस आम्हाला इथं बसवायचंय. बाबासाहेबांनी अख्खं आयुष्य कसं झिजवलं असेल तुमच्यामध्ये. हम एक थे, हम एक है, हम एक रहेंगे. हम एक थे, हम एक है, हम एक रहेंगे. अब की बार वंचित की, अब की बार वंचित की. रेणुकावाल्याच्या इथं हॅलो हिंदू भी साथ है, मुस्लिम भी साथ है. भाई तुम्हारे सर पे सभी का हाथ है. भी साथ है, हिंदू भी साथ है. भाई तुम्हारे सर पे सभी का हाथ है. हम घर घरों में जाके बस यही कहेंगे. हम घर घरों में जाके बस यही कहेंगे. क्या आता जे आमच्या स्टेजवरती कार्यकर्ते आहेत ते बोलतील. काय बोलतील आमच्या स्टेजवरचे कार्यकर्ते? हम घर घरों में जाके बस यही कहेंगे. क्या अब की बार वंचित की, अब की बार वंचित की. व्हायला आता टाइम लागतो थांबा जरा. भारत भाऊ ऐकूला म्हणलेत का? हेलो. थांबा जरा फोन लावून विचारतो काय नियोजन. अब की बार वंचित की, अब की बार वंचित की सरकार आएगी. आणायची आम्हाला वंचितची सरकार का आणायची नाही? ऐसा का आणायची आम्हाला सरकार? गेल्या काही काळामध्ये तुम्ही बघितलं दिल्लीच्या जंतर मंतरवरती संविधानाच्या प्रती जाळण्यात आल्या. अरे हरामखोर, संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करताय. हॅलो, संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करताय. ते मनोवादी त्यांच्यासाठी काय म्हणते? बर्बाद था बर्बाद है, बर्बाद रहेगा. बर्बाद था बर्बाद है, बर्बाद रहेगा. मनुवाद मुर्दाबाद, मनुवाद मुर्दाबाद, मुर्दाबाद रहेगा.
देखकर अपना ये जो झुकने वाले हैं, एक एक लफ्ज पे गौर कीजिए मेरे भाइयों। ये मतलब